नमस्कार, मी शरद आढाव. धनंजय मासिकाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कथा अभिवाचनात मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी धनंजयचे सर्व पदाधिकारी व श्री गिरीश देसाई यांचा आभारी आहे. मी आज र.अ. नेलेकर यांची एक भयकथा सादर करीत आहे. त्या एका रात्री. लेखक र.अ. नेलेकर. पावसाची एक जोरदार सर येऊन गेलेली. अद्यापही काळ्या काळ्या ढगांची लखतरं मावळतेच्या बाजूला लटकत असलेली. सूर्य नुकताच डोंगराड गेला आणि एकाएकी काळोख दाटून अलगद झालं. ढगांनी संध्यप्रकाशास पाय फैलाव्यास दिलेच नाहीत. कुठेतरी वीज कनेक्शनमध्ये बिघाड झाल्याने असेल किंवा फ्यूज उडाल्याने असेल, त्या स्ट्रीटवरील काही दुकानात वीज होती तर काही काळोखातच होती. काही दुकानं ट्यूबलाईटने मर्क्युरी लाईटने झगमगत होती. वीज गेली त्या ठिकाणी पेट्रोमॅक्स लावली होती. कुणी मेणबत्त्या लावून त्याच्या मिणमिणत्या प्रकाशात ग्राहकांची वाट पाहत होते. तिथूनच आत एक बोळ वजा रस्ता गेलेला होता. त्या कडेलाही आत दुकानं होती, पण ती काहीशी आड बाजूला पडत असल्याने ग्राहकांची तिकडे फारशी वर्दळ नसायची. तिथल्या कल्पक दुकानदारांनी वेळीच आपली जागा सोडून बाजारपेठेच्या रस्त्यावर आपली दुकानं थाटली होती. बोळाच्या आतल्या बाजूला 15-20 यार्डावर कोपऱ्यात त्यांचं ऑफिस होतं. आजूबाजूची दुकानं अन्यत्र गेली तरी त्यांना आपली जागा सोडली नव्हती. त्याच्या ऑफिसमध्ये वीज नव्हती. मोडकळीला आलेलं टेबल आणि त्याला शोभेशी खुर्ची एवढंच काय ते फर्निचर तिथे होतं. टेबलाच्या पृष्ठभागावर एक मेणबत्ती पेटून ठेवून कोणी येतंय का त्याची तो प्रतीक्षा करत बसून होता. काही महिन्यापासून त्याचा डिटेक्टिव्हचा धंदा पुरता ढासळल्यागत झाला होता. त्याच्या ऑफिसचा थाटमाट पाहून हे कुणाच्याही लक्षात येण्यासारखं होतं. ऑफिस म्हटल्यावर कसं असायला पाहिजे? AC नसू द्यात, पण जरा नीटनेटकं फर्निचर हवं. काचेची केबिन, एखादी असिस्टंट, लेडी टायपिस्ट. तरी का कोण जाणे. गेल्या वर्षभरापासून त्याच्या धंद्याची अधोगती होत जाऊ लागली होती. त्याच्याकडे सर्व होतं. फर्निचर होतं, कपाटे होती, टायपिस्ट होती. तिला जर 6 महिने पगार मिळेना तर ती कशी राहील? ती निघून गेली तरी त्याचा स्वतःचा खर्च तरी निघायला नको का? दुकान भाडे म्हणा, लाईट भाडे, खानावळ. भले त्याला कुठल्याच नातेवाईकांचा पास नसला तरी हा खर्च होताच की. दिवसभर केस घेऊन येणाऱ्या ग्राहकांची वाट पाहत राही. लाईट बिल थकल्याने वर्षभरापूर्वीच त्याचे कनेक्शन तुटले होते. खर्च भागवण्यासाठी ऑफिसातील प्रथम कपाट गेले, नंतर खुर्च्या, सारं फर्निचर. एक एक करीत गेल्यावर कायदेविषयक आणि संदर्भ ग्रंथ अक्षरशः रद्दीच्या भावाने विकावे लागले. आता त्याच्या ऑफिसमध्ये एक टेबलनी एक खुर्ची तेवढी उरली होती. बाजूला भिंतीशी एक फाटकी सतरंजी अंथरून ठेवलेली. कोणी केस घेऊन आलाच तर त्याला बसण्यासाठी. सायंकाळचं रूपांतर एकदम गडद रात्रीत होऊ लागलेलं. इकडच्या बोळात कोणी फिरकत नसलं तरी बाजारपेठेतल्या रस्त्यावरील वाहतूक विरळ होत आलेली. एखाद दुसरा चुकार पादचारी रस्त्यानं गेलेला पायरव यायचा. याची बसल्या जागेत चुळबुळ वाढायची. त्याला घोर निराशेने घेरून टाकलं. सर्वत्र सामसूम होत आली होती. तरी त्याला दुर्दम्य आशा होती, कुणी ना कुणीतरी केस घेऊन येईलच. म्हणून तो वाट पाहत राहिला. बाहेरच्या पायरीवर कुणाचा तरी पायरव ऐकू आल्यानं तो सावध झाला. मेणबत्तीच्या प्रकाशात पायरी दिसत नव्हती. बसल्या बसल्या टेबलवरची मेणबत्ती उचलून ती हातानं लांब धरली. त्यानं पायरीवर काहीसा प्रकाश पडला. मेणबत्तीच्या प्रकाशात अस्सल खानदानी रूप यौवना उभी असल्याचं पाहून तो सटपटला, गडबडला. ऐन जवानीच्या बहराने फुललेली ती सौंदर्यवती त्याच्याच डोळ्याकडे पाहत होती. तिच्या सुरेख नेत्रकमळात अपार निराशा आणि तेवढंच भय दिसत होतं. पायरी चढून वर यावं की नको या संभ्रमात होती ती. काही क्षण तो देखील गोंधळून गेला होता. कुणीतरी येईल म्हणून जरी तो वाट पाहत असला तरी अशी एखादी अप्सरा आपल्या अंगणी अवतीर्ण होईल
याची मात्र त्याला ध्यानीमध्ये कल्पनाही नव्हती. या ना, या आत या. स्वतःला सावरत त्यानं स्वागत केलं. काहीशा गोंधळलेल्या स्वरात तिने हुंकार भरला. या आत या. भीतीचं काहीच कारण नाही. तुम्हाला एखाद्या डिटेक्टिव्हची गरज भासली म्हणूनच आलात ना? हो. मग बिनधास्त आत या. तुमची काय केस असेल ती मला सांगा. मी तुमची अडचण सोडवीन. या आत या. पायरी चढावी की नको या दोलायमान अवघडलेल्या स्थितीत काही काळ गेला आणि तिनं तिथूनच विचारलं, तुम्ही एकटेच? होय, मी एकटाच राहतो इथे. मला नातेवाईकांचा पाश नाही म्हणून तुम्ही चिंताक्रांत व्हायचं काही कारण नाही. मला खुशाल आपला भाऊ समजा. त्याच्या बोलण्यानं तिला बराचसा धीर आला असावा. फारसा वेळ न लावता ती पायरी चढून वर आली. माफ करा, तुम्हाला बसायला द्यायला माझ्याकडे खुर्ची नाही आहे. तुम्ही सतरंजीवर बसू शकता, तो म्हणाला. ती आपली वस्त्र नीटनेटके करत सतरंजीवर बसली. पाणी वगैरे हवंय काही? चहा मागू? नको काही नको. ठीक आहे. त्याने टेबलाचा ड्रॉवर पुढे ओढला. त्यातून डायरी पेन काढून ड्रॉवर बंद केला. डायरी उघडून ठेवली. सांगा आता तुमचं नाव सांगा. त्याबद्दल हरकत असेल तरी मी ते गुप्त ठेवीन. त्याबद्दल तुम्ही अगदी सविता सदानंद भागवत. त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच तिने सांगितलं. तिच्या स्पष्ट बोलण्याचं, तिच्या धाडसाचं कौतुक वाटलं त्याला. गडबडीनं डायरीत तिच्या नावाची नोंद करताना हे नाव कुठंतरी वाचल्यासारखं वाटलं, पण कुठं ते त्याला नीट आठवेना. आपलं राहण्याचं ठिकाण? उलट्या पेनानं आपल्या ओठावर हलके हलके आघात करून घेत त्याने विचारलं. ते आवश्यकच आहे का? नाही सांगितलं तर? जशी आपली मर्जी. आपली केस सांगा मला. मी चांगल्या सरकारी खात्यात नोकरीला होते. म्हणजे आता नाही? विस्मयानं त्याने विचारलं. तुम्ही मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका प्लीज, मी सांगते. तो काहीसा वरमला. पेन सरसावून ठराविक पॉईंट डायरीत नोंदून घ्यायच्या पवित्र्यात बसला. ती सांगू लागली. घरी आई आहे, धाकटा भाऊ आहे. वडील लहानपणीत गेल्यानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडा देत आईनं आम्हाला वाढवलं. वेळेवर औषधोपचार न झाल्याने भाऊ पोलिओग्रस्त आहे. कुबड्या लावून शाळेत जातो. त्याचं शिक्षण पूर्ण करून त्याला मार्गी लावण्याखेरीज मला माझ्या पुढच्या आयुष्याचा विचार करता येत नाही. मला चांगली नोकरी असली तरी ती मिळवण्यासाठी किती यातायात करावी लागली हे माझं मलाच ठाऊक. आताशा आईला घरकाम फारसं जमत नाही. मलाच ते सारं करावं लागतं. नोकरीचं बघून घरकाम बघायचं, आईचं दुखणं खुपणं, भावाची शाळा, त्याची औषधे, खूप धावाधाव करायची नाही. पुन्हा ऑफिस. ते अंगवळणी पडून गेलेलं आईला आता 4 दिवस सुखाचे दिसू लागलेले. तिने उपसलेले कष्ट, त्याचं फळ तिला मिळत होतं. मला तारेवरली कसरत करावी लागली असली तरी एकूण सगळं आनंदात सुरळीतपणे चालू होतं. काही वेळ ती बोलायची थांबली. तो ध्यान देऊन तिची कहाणी ऐकत होता. शब्दांची जुळवाजुळव करून ती सांगू लागली. काही दिवस आनंदात गेले. पुढे अशा काही घटना घडत गेल्या की आमची सारीच जीवनघडी विस्कटून जाते की काय असं वाटू लागलं. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी माझी अवस्था झाली. विचार करून डोकं फुटायची वेळ आली. धड पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाही की धड आईला किंवा दुसऱ्या कोणाला सांगू शकत नाही. कोणीतरी तुमचं नाव सांगितलं म्हणून तुमच्याकडे आलं. तुम्ही अगदी योग्यच केलं. भाऊ अपंग असल्यानं शिक्षण पूर्ण होताच सरकारी राखीव कोट्यातून त्याच्या नोकरीची शाश्वती होती. शिक्षण तरी पूर्ण व्हायला हवं होतं. सर्व व्यवस्थित असताना दैवाचे पासे उलटे पडू लागले. ऑफिसमधील आमचा बॉस भलताच लंपट वृत्तीचा होता. केबिनमध्ये गेल्यावर सतत माझ्याशी सल्गे करू पाहायचा. मी दूर राहायचे पण तो जास्तच आगळीक करायचा. मनातून असा जळफळाट व्हायचा की खाड त्याच्या श्रीमुखात ठेवून द्यावी असं वाटायचं. पण तसं करू शकत नव्हते. मला नोकरी सांभाळणं अत्यंत गरजेचं होतं. काही वेळा मनातून नसतानाही त्याची जवळीक, त्याचा स्पर्श मी सहन करून घे. पुढे तो चांगलाच सरावला.
मला चित्रपटाची डिनर पार्टीची प्रलोभनं देऊ लागला. मी आभारपूर्वक नकार द्यायचे. हेड क्लार्क मनोहर गायतोंडे हा पण त्याच माळेतला म्हणे. तो पण माझ्याशी जवळीक साधण्याची, स्पर्श करण्याची संधी सोडायचा नाही. ते दोघंही माझ्यावर प्रलोभनाचं जाळं फेकू पाहत होते. मी त्यास बळी पडत नाही असं पाहून दोघांनी संयुक्तरित्या माझ्यावर दडपण आणायला सुरुवात केली. सरकारी नोकरी असल्यानं मी वरिष्ठांकडे कंप्लेंट करीन म्हणून त्यांनाही कुठली ॲक्शन घेता येईना. मात्र त्यांनी उलटा पवित्रा घेतला. दुसऱ्यांच्या फाईल्स, पेंडिंग कामे माझ्याकडे देऊ लागले. मला कामाचा भार पेलवेनासा झाला. तरीही मी निमूटपणे पुढ्यात येईल ते काम उरकेल तसं उरकू लागले. ऑफिसात लवकर येऊन ऑफिस सुटलं तरी एकटीच काम करत थांबू लागले. सगळा स्टाफ निघून गेला तरी मी एकटीच. शेवटी कंटाळून कदम वॉचमन म्हणायचा, मॅडम मॅडम आता पुरं, ऑफिस बंद करू द्या, 6 वाजले. अशा रीतीने काम करत राहिले पण त्यांना नमले नाही. एवढा नाही मी हार मानले नाही म्हटल्यावर त्यांना राग येई. केबिनमध्ये गेल्यावर बॉस अकांड तांडव करी. काम लवकर उरकत नाही म्हणून आग पाखड करी. काही सांगायला गेले की उलटा मलाच तंबी देई. मी तुमच्याबद्दल वरिष्ठांकडे रिपोर्ट करीन, मग दूर कोकणात कुठेतरी टाकलं की कळेल. तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत होता. येईल तो दिवस रेटत होते. मध्यंतरी एक घटना घडली. एका व्यक्तीचे टेंडर पास करायचे होतं, मात्र त्याच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण नसल्याने ते मंजूर होण्यासारखं नव्हतं. मी असमर्थता दर्शविताच तो हेड क्लार्क गायतोंडेकडे तणतणत गेला. गायतोंडेने त्याला जवळ बसून घेतलं. आस्थावेकपणे त्याची अडचण जाणून घेतली आणि त्यास सरळ केबिनचा रस्ता दाखवला. तो केबिनमध्ये गेला आणि थोड्याच वेळात इंटरकॉमवर बॉसने गायतोंडेला आत बोलावून घेतलं. तो आत गेला. मी माझं पुढ्यातील काम उरकत राहिले, काम करत राहिले, तरी लक्ष मात्र केबिनकडेच लागलेलं. आत काय चाललं असावं? माझ्या विरुद्ध गायतोंडे आणि ती व्यक्ती दोघेही बॉसचे कान भरत असतील? माझ्या छातीत उगीच धडधडल्यासारखं होऊ लागलं. आपण केलं ते योग्य की अयोग्य याचा मी पुन्हा विचार करू लागले. थोड्या वेळात गायतोंडे बाहेर आला. तो आपल्या टेबलकडे न जाता सरळ माझ्याच दिशेने आला. माझ्या छातीतील धडधड आणखीन वाढली. तो जवळ आला. त्याने लावलेल्या उग्र सेंटचा द्रप माझ्या नाकात भरला. आपले दोन्ही हात ऐसपैसपणे माझ्या टेबलावर पसरून तो पलीकडच्या खुर्चीत बसला. एकटक डोळे भरभरून जवळून मला न्याहाळत म्हणाला, भागवत चालवले काय तुम्ही हे? बॉस खूप गरम झालेत. त्या कंत्राटदाराचे टेंडर तुम्ही भरून घेतलं नाही म्हणे. तो कॅटेगरीत बसू शकत नाही. हे पहा, जे काही नियम असतील ते फाईलीतच राहू द्या. अहो पण त्याचे कॅरेक्टर पाहिलं का? किती घोटाळे. मला पुढे न बोलून देता तो म्हणाला, भागवत 1 मिनिट माझं ऐका. तुम्हाला बाकीच्या चौकशा हव्यात कशाला? मी एक चांगला सल्ला देऊ तुम्हाला. तोही म्हणतोय तर भरून घ्या फॉर्म त्याचा. अहो पण समजा मी त्याचा फॉर्म भरून घेतला तरी मीटिंगमध्ये खिडकी शेंग दाताखाली यावी तसं तोंड बेडबाकडं करीत त्यानं एक सुस्कारा टाकला. पुढचं माझ्यावर सोपवा, ती काळजी करू नका. आणि तो 10,000ची लाच देतोय ती पण घेऊ? माझा आवाज काहीसा तापला होता. तुमच्या स्वतःसाठी कोण घ्यायला सांगतंय? तो जे काही देईल ते बॉसकडे नेऊन द्या ना. साहेब डायरेक्ट काही त्याच्याकडून स्वीकारू शकत नाही. तुमच्या लक्षात कसं येत नाही मला कळेना झालंय. शहाणे असाल तर त्याचा फॉर्म भरून घ्या. त्या माणसाला तुम्ही ओळखलं नाही. हे काम इथे न येता घर बसल्यासुद्धा करून घेऊ शकतो. तुमचं माझं सोडूनच द्या, पण तो आपल्या साहेबाला सुद्धा जिल्ह्याबाहेर उडून लावू शकतो. एवढी पॉवर आहे त्याच्यात. लांबवर हात पोचलेत त्याचे. नको त्या गोष्टीत तुम्ही आपलं सुंदर नाक कशासाठीच खुपसत असता? आपल्याच विनोदावर तो खो खो हसू लागला. त्याचं ते फाजील वागणं बोलणं माझ्या सर्वांगावरून भिरभिरणारी त्याची पालीसारखी विखारी नजर मला उभं आला. कधी एकदा तो त्याच्या टेबलकडे निघून जातोय असं होऊन गेलं होतं. त्याच्या उग्र सेंटच्या वासानं माझं मस्तक भणभणू लागलं होतं. गायतोंडे आपल्या टेबलकडे निघून जाताच मी पर्समधला रुमाल काढून माझा चेहरा, गळा, मान, गायतोंडेची नजर जिथे जिथे पडली असेल तो भाग एखाद्या कीटकानं विषारी चिकट द्रव पचरून ठेवला असल्याप्रमाणे खसाखसा पुसून काढला. केबिनचं दार उघडून मगाचा इसम बाहेर आला. उंची, तलम कपड्याचा पेहराव, डोकीला कडक इस्त्रीची गांधी टोपी, दोन्ही हाताच्या मिळून चमचम करणाऱ्या 8 अंगठ्या, गळ्यात लखलखणारी वजनदार पण नाजूकशी चेन, डाव्या हाताच्या मनगटावर इम्पोर्टेड वॉच, गेंड्याच्या शरीराशी साधर्म्य असणारा तो चेहरा लबाड हसू खेळवत माझ्याच दिशेने आला.
मगाशी गायतोंडे बसला त्याच खुर्चीवर बसला. त्याच्याप्रमाणेच आपले दोन्ही हात टेबलावर पसरले. गायतोंडेप्रमाणेच तोही माझ्या शरीरावरून नजरेची तलवार फिरवू लागला. मी गडबडून गेले. त्याच्या विखारी नजरेने मला चटके बसल्यासारखे वाटू लागले. मॅडम, साहेबांना समजून सांगितले, त्यांनी तुमच्याकडे पाठवले. मी बाकीचा कसलाही मागचा पुढचा विचार न करता फॉर्म भरू लागले. त्यानं बसल्या बसल्यास टेबलावर ठेका धरला. उजव्या हातातील बोटातील अंगठीचा ठकाठका लयबद्ध आवाज उठू लागला, जणू मी त्याच्या दृष्टीने लिखाण करत नसून नृत्य करत होते. फॉर्म भरून झाल्यावर त्याने खिशातून आकर्षक दिसणारं पेन काढून पिचकारी मारावी तशी लंबी चौडी पल्लेदार सही ठोकली. आपल्या ब्रीफकेसमधून एक जाडसर लखोटा काढून माझ्याकडे दिला. तो देताना त्यानं माझ्या बोटाला त्याच्या बोटाचा स्पर्श होईल असा दिला. मात्र मी लखोटा घेताना त्याचा स्पर्श न होईल असा घेतला. त्याचा विरस झालेला दिसला. 2-2 वेळा थँक्यू मॅडम म्हणत तो निघून गेला. ऑफिसच्या दारावरच्या पिऊनने देखील त्याला आदबीनं नमस्कार करून त्याच्यासाठी दार उघडून दिलं. मी लखोटा पाहिला. एका बाजूचं तोंड उघडच होतं. आत नोटा ठासून भरल्या होत्या. त्या किती असतील याचा अंदाज आला नाही आणि त्याच्याशी मला काही घेणं देणंही नव्हतं. माझं लक्ष गायतोंडेकडे गेलं. तो बसल्या जागेवरूनच हातवारे करून दाखवत होता. मी लखोटा घेऊन केबिनमध्ये जावं असं तो मला खुणावत होता. फॉर्म आणि लखोटा घेऊन मी केबिनचं दार ढकलून आत गेले. त्यावेळी माझ्या ध्यानीमयनेही आलं नाही की मी केबिनचा दरवाजा ढकलूनच नव्हे तर एका कुटील षडयंत्राच्या सापळ्यात दरवाजा ढकलून आत जात आहे. साहेब फोनवरून कुणाच्या तरी बोलण्यात दंग होते. डोक्यावरला सिलिंग फॅन गरगर फिरत होता. त्याच्या ब्लेडचे स्क्रू ढिले झाल्याने असेल एक लयबद्ध आवाज उमटत होता. मी आत आले. राहुल साहेबांना लागलीच होती. आपली नजर शून्यात लावून त्यांनी उजव्या हाताने मला खुर्चीवर बसायचा इशारा केला. मी आदेशाचं पालन केलं. फोन क्रेडेलवर ठेवून माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रा धारण करून नेहमीप्रमाणे लोचट आसक्तीपूर्ण नजरेचा ब्रश त्यांनी माझ्या अंगाखांद्यावरून फिरवायला सुरुवात केली. मी अंगावरील साडी नीट लपटून घेतली तरी त्याची भेदक नजर कपड्याच्याही आत जाऊन माझ्या शरीरास स्पर्श करत असल्यासारखं वाटत राहिलं. लखोटा आणि फॉर्म टेबलावरच्या पारदर्शी गुळगुळीत काचेवर ठेवला. साहेब, कंत्राटदार साहेबांनी हे दिले. दोन्ही वस्तू साहेबांच्या हातापर्यंत सरकवल्या. साहेबांनी मेलेला उंदीर त्याची शेपटी चिमटीत पकडावी तसा लखोट्याचा कोपरा धरला. ती त्याचं उघडं तोंड आपल्या दिशेने येईल असं फिरवलं. आतल्या नोटांचं दर्शन होताच अंगावर जिवंत उंदीर पडल्यासारखे ते गडबडले. लखोटा चिमटीतून खाली सोडून दिला. भागवत, हे काय? त्यांच्या त्या प्रतिक्रिया पाहताच माझ्या शरीराला गार गार वारा चाटून गेल्यासारखं वाटू लागलं. साहेब, तुम्हीच तर, मला पुढे बोलून न देता मोठ्या आवाजात म्हणाले, स्टॉप इट. काय चावटपणा आहे? मी सांगितलं तुम्हाला. भागवत, तुमची तब्येत ठीक आहे ना? मला दरदरून घाम सुटू लागलेला. हातापायात कंप भरू लागलेला. मी चक्रव्यूहाची शिकार तर होत नाही ना. गप्प राहून उपयोगाचं नव्हतं. साहेबांना सगळं खरं खरं सांगायला हवं होतं. साहेब, मी खरं सांगते. गायतोंडे यांनीच मला सांगितलं की कंत्राटदाराचा फॉर्म भरून घ्या. ते देतील ते साहेबांना नेऊन द्या. गायतोंडे असं म्हणाले? खरं सांगा भागवत. माझ्या डोक्यात धोक्याच्या घंटेचा नाद घुमू लागला. जीभ तोंडातल्या तोंडात वळवळू लागलं. बोलणं सुधारेना. मी खरंच बोलण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना साहेबांनी मला शांत राहण्याचा इशारा केला. इंटरकॉमचं बटन दाबून गायतोंडेंना आत पाठवण्यास सांगितलं. ते आत आल्यावर सर्व काही सांगतील तेव्हा कुठं साहेबाच्या मनातील आपल्याविषयीच्या संशयाचं निराकरण होईल ते आत येईपर्यंत माझं चित्त थाऱ्यावर नव्हतं. डोक्यात वाजणारा घंटानाद तीव्र होऊ लागला होता. साहेब माझ्याकडे तर कधी टेबलवरच्या लखोट्याकडे पाहत होते. चिडी चूप शांतता. पण ती वादळापूर्वीची शांतता होती. वातावरणात विलक्षण ताण आल्यासारखं झालं. कशाला कोरड पडली. टेबलाच्या कोपऱ्यात पाण्याचा ग्लास स्वच्छ रुमालानं झाकून ठेवलेला, पण तो उचलून तोंडाला लावण्याचा धीर मला झाला नाही. गायतोंडे केबिनचं दार ढकलून आत आले आणि ताण काहीसं कमी झाला. आता साहेबांना खरं काय ने खोटं काय त्या साऱ्याचा उलगडा होणार होता. मला बराचसा धीर आला. नव्या उल्हासानं पुढल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी मी सज्ज झाले. गायतोंडेंनी साहेबांना नमस्कार केला आणि अदबीने बाजूला उभा राहिला. मिस्टर गायतोंडे, मी तुम्हाला खटावकराकडून ऑन मनी घ्यायला सांगितलं होतं. त्यांनी चक्क कानावर हात ठेवले. कोण म्हणतं साहेब? साहेबांनी माझ्याकडे निर्देश करत म्हटलं, या मॅडम म्हणतायत. गायतोंडे हलक्या हातानं थोबाडीत मारून घेण्याचं नाटक करीत म्हणाला, तोबा तोबा साहेब, मी हो कशाला तसं सांगेन.
मग माझ्याकडे वळून अगदी गरीब स्वरात म्हणाला, मॅडम मी तुम्हाला असं सांगितलं. माझी तर वाचत बसली. अविश्वासानं गायतोंडेकडे पाहत राहिले. थोडासा धीर करून म्हणाले, तर तुम्हीच तर. माझ्याकडे पाहत त्यानं दोन्ही हात जोडले. मॅडम मी पाया पडतो तुमच्या, माझ्या नोकरीवर गदा आणू नका. मला 2 कच्ची बच्ची आहेत, बायको आहे. माझी नोकरी गेली तर आम्हा साऱ्यांना कीटकनाशक घेऊन झोपावं लागेल आणि त्याचं सारं पाप मॅडम तुम्हाला लागेल. गायतोंडे परमेश्वराची शपथ घेऊन सांगा खरं तुम्ही असं म्हटलं नव्हतं म्हणून. सांगा खरं तुम्ही असं म्हटलं नव्हतं म्हणून. मी तरी शपथ घेते. मॅडम भलतेच ते आरोप करू नका, तुम्ही चुकता आहात. गायतोंडे प्लीज बस करा तुमची रेकॉर्ड. आत्ताच्या आत्ता मीटिंग अरेंज करा. वरिष्ठांना कळवा. खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं कळू द्या. मी पोलिसांना फोन करतो. हो साहेब तसंच करूया. मॅडम माझ्यावर खोटे नाटे आरोप करतायत. मी त्यांना काहीही सांगितलं नसताना. तुम्हाला कळून येईल साहेब मी खरंच बोलतोय ते. मानभावीपणानं गायतोंडे बोलत होता. माझी वाचा बसली होती. मतीही कुंठित झाली. मी पुरती खचून गेले. एका कुटील कारस्थानाला बळी पडल्याचं ध्यानी आलं. पण आता लक्षात येऊन काय उपयोग. सर ऑफिस माझ्या भोवती गरगर फिरू लागलं. आजारी आई, अपंग भाऊ सारे क्षणात डोळ्यासमोर फिरून गेले. आपणाला जर तुरुंगाची हवा खावी लागली तर आई तो धक्का पचवू शकेल काय? काय करू मी? देवाचा धावा केला पण संकटकाळी परमेश्वर सुद्धा आपला नसतो. तरीही त्याची करुणा भागली. नेटानं उसण्या अवसानानं म्हटलं, साहेब हे प्रकरण इथेच मिटवा. गायतोंडेने हात जोडून साहेबांना सांगितलं, साहेब मॅडम सांगतायत तसं मिटत असेल तर पहा ना. शेवटी आपल्याच ऑफिसातील कर्मचारी आहेत. त्या अजाणता होते कोणाकडून कधीतरी अशी चूक. साहेब डोळे मिटून विचारात पडले. त्यांनी आपली चेअर डावी उजवीकडे फिरवली. गायतोंडे निरपराधपणाचा बुरखा पांघरून बसला होता. मी मनातून देवाचा धावा करत होते. सिलिंग फॅन गरागरा फिरत होता. त्याच्या ब्लेडचा ठराविक आवाज येत होता. टेबलावरील त्या कंत्राटदाराचा फॉर्म फॅनच्या झोताने फरफडला आहे. साहेबांनी चेअर थांबवली. प्रथम गायतोंडेकडे पाहिलं, मग माझ्याकडे पाहिलं. सांगता येणार नाही. केस गंभीर आहे. एव्हाना तो खटावकर कदाचित अँटी करप्शनला कळवायला गेला असेल. गायतोंडे तुम्ही ताबडतोब त्याच्या ऑफिसात फोन करा. त्याचा सेक्रेटरी असेल त्यास मेसेज द्या. पेजरवर खटावकरला म्हणावं ताजवर ये. आपणही तिथेच जाऊया. बघूया काही मार्ग निघतोय का ते. मॅडम तुम्ही तयार आहात ना? नाहीतर माझं काही नाही. मी सरळ मीटिंग बोलवतो. माझी कुठल्याही गोष्टीला तयारी आहे. मीटिंग बोलवा, पोलीस बोलवा, मी काय सरळ सांगेन. मॅडम तुम्हाला यातून बाहेर पडायचं असेल तर साहेब म्हणतात तसं ताजवर जाऊया. बघूया काहीतरी मार्ग निघेल. माझी बुद्धी काम देईनाशी झाली होती. ते म्हणतील तसं होला हो करत गेले. गायतोंडेने भराभर फोन फिरून कुठे कुठे फोन करून मेसेज पाठवले. आम्ही टॅक्सीनं ताजवर पोचलो. खटावकर आधीच तिथे हजर होता. साऊंड प्रूफ रूममध्ये टेबलावर जेवणाचा साग्र संगीत थाटमाट होता आणि काही ग्लास, काही मद्याच्या बाटल्या. दार एकदाचं बंद झालं आणि बोलता बोलता तिनं एक मोठा हुंदका दिला. तिला रडे आवरेना. तो तिच्याकडे पाहत शांत बसला. तिचा ऊर भरून आलेला उमाळा कमी होण्याची वाट पाहत राहिला. काही वेळानं तिनं स्वतःला सावरलं. पर्समधल्या चिमुकल्या रुमालानं आपले डोळे कोरडे करून ती पुढे म्हणाली, तिथे जेवण होतं, मद्य होतं, त्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. लक्ष होतं ते फक्त माझ्या शरीरावर आणि त्यासाठीच त्यांनी एवढं नाटक केलेलं. अक्षरशः नंगा नाच झाला तिथे. लांडग्या कुत्र्यांसारखे तिघे माझ्यावर तुटून पडले साहेब. गायतोंडे एवढे सुसंस्कृत विद्याविभूषित, परंतु त्यावेळी एखाद्या नरभक्षक रक्तपिपासू वाघाप्रमाणे माझ्यावर. बस ताई बस. पुढे आणखी काही सांगायची गरज नाही. पोलिसात कंप्लेंट दिली होती. काय उपयोग झाला असता? उलट त्यांनी माझ्याच अब्रूचे उरले सुरले धिंडोडे काढले असते. किंवा कदाचित त्यांनीही. ताई खरं आहे तुझं. कधी कधी वाटतं फारच स्वतंत्र झालाच नाही. भ्रष्टाचार लाडीलबाडीच्या पारतंत्र्यात आहे हा देश. आरोपीकडून पैसे खाऊन फिर्यादींना डांबून ठेवण्याचं महान कार्य बरेच पोलीस करतात. मला तिघांचे फोटो असले तर दे, नसले तर फक्त पत्ते दे. पर्स खोलून एक कागदाची घडी काढून त्यास दिली. मेणबत्तीच्या प्रकाशात त्याने ती वाचली. मग घडी घालून खिशात ठेवली. आजपासून 8 दिवसांनी 14-15ला दुहित अमावस्या येते. 15 तारखेचा पेपर वाचून त्याच रात्री माझी फी द्यायला यायचं. माझी फी ठाऊक आहे ना? आहे. मग आता ताई तू निश्चित मनानं घरी जा.
15 तारखेच्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रात वेगवेगळ्या कॉलममध्ये 3 बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. कोळीवाडा येथील ख्यातनाम कंत्राटदार श्री खटावकर यांचे काल सकाळी क्रशर मशीनमध्ये सापडून अपघाती निधन. अमुक तमुकचे सुपरवायझर श्री निकम हे आपल्या ऑफिसच्या केबिनमध्ये असताना सिलिंग फॅनचे एक ब्लेड अचानक निसटून निकम यांच्या मानेला छेद देऊन गेले. सदाशिव पेठेत राहणारे श्री गायतोंडे आपल्या दुचाकी वाहनाने घरी परत जात असता अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने ते जागच्या जागी ठार झाले. मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात तो तिचीच वाट पाहत होता. ती आली. ताई पेपर वाचलास? दादा म्हणून तर आले तुझी फी द्यायला. ती सतरंजीवर येऊन बसली. दादा आज मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. माझ्या जीवाची सारी तगमग थांबली. माझी फी? एवढा का उतावळी झाल्यास? फी दिल्याखेरीज जाणार आहे का मी? तिने हसतच पर्सची चेन उघडली. रद्दी कागदाची पार्सलं गुंडाळलेली बाहेर काढली. गुंडाळी उघडताच त्यातील वस्तू मेणबत्तीच्या प्रकाशात स्वच्छ दिसल्या. तेल, तिखट लावलेला 7 धान्याचा रोट, उदबत्त्या, लसणाच्या पाकळ्या, 1 अंडे, 1 सिगरेट. त्यानं चमकून विचारलं, ताई तुला हे कोणी सांगितलं? मला सर्व काही ठाऊक आहे दादा. तुझा डिटेक्टिव्हचा धंदा पार डबघायला आलेला. केस घेऊन कुणीच तुझ्याकडे येत नव्हतं. दिवसेंदिवस महिना निव्वळ वाट पाहायचास. तुझी इच्छा कधीच पूर्ण झाली नाही. एका कातरवेळी तू गळफास लावून घेतलास, पण आज तुझी अपूर्ण राहिलेली इच्छा मी पूर्ण केली. माझे केस मिळाले तुला. त्याचे डोळे विस्फारले गेले. पण ताई तुला कसं ठाऊक असंच ना? तू स्वतःला एवढा मोठा डिटेक्टिव्ह समजतोस नि एवढंही ज्ञान तुला असू नये? ताई मी समजलं नाही. हा पेपर बघ. तिने एका जुन्या वृत्तपत्राची घडी दिली. त्याने ती मेणबत्तीच्या प्रकाशात धरून उघडली. वृत्तपत्र 6 महिन्यापूर्वीचं होतं. त्यात बातमी होती. दिनांक 11. बोरिवलीच्या जंगलात सविता सदानंद भागवत यांचा सडलेला मृतदेह पोलिसांनी शोधून काढला. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये कळलं की तिच्यावर अमानुष